सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग। आज तन्वी आणि अर्जुन लव्ह स्टोरीचे भाग 23 आणि 24 अपलोड केलेले आहेत। आधी 23 आणि मग 24 असे 2 भाग सलग वाचावेत। अर्जुनचं लक्ष त्याच्या डाव्या हाताच्या तिने चावलेल्या जखमीकडे गेलं आणि तशाही अवस्थेत तो मनाशीच म्हणाला की ती कडकडून चावली आहे बिनशेपटाची वाघीण, फारच डेंजरस आहे। आणि त्याने तसाच तो हात त्याच्या गालाकडे नेला आणि तिने वाजवलेली सणसणीत कानाखाली त्याला आठवली आणि स्वतःच म्हणाला, असं वागल्यावर कोण आरती करेल का तुझी अर्जुन? कानाखालीच मारणार ना? आणि इतक्यात उजव्या हातातून खूप जोरात कळ निघाली। आई ग, असा तो विवळला आणि म्हणाला, इतकं लागलंय मला, पण बघायला सुद्धा नाही आली ती। कुणालचा हात मोडला म्हटल्यावर कशी पळत गेली? रात्रभर त्याच्याजवळ बसून होती ती, त्याच्यासाठी किती कासावीस होत होती, माझ्याशी भांडत होती आणि आत्ता मी हॉस्पिटलमध्ये आहे तर एकदाही माझ्याकडे आली नाही की साधी चौकशीही केली नाही। खरंच खूप रागावलेली असणार ती, किंवा ती घर सोडून तर गेली नसेल ना? अरे बापरे, जर ती घर सोडून गेली तर काय करू मी? आणि आता त्याला हॉस्पिटलमध्ये दमच निघत नव्हता। त्याला घरी जाऊन तिची माफी मागायची होती आणि त्यानं अतुलला हाक मारली आणि खूप अस्वस्थ होऊन त्याला म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझ्या डिस्चार्जची सोय कर, मला घरी जायचं आहे। आणि आत्ता अतुल चक्रावला, काय? हे काय बोलताय तुम्ही सर? अहो, तुमची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही, अजून 3 दिवस तरी तुम्हाला इथेच राहावं लागणार आहे असं डॉक्टर म्हणालेत। 3 दिवस? नाही, मी 3 मिनिटंसुद्धा आता इथे थांबणार नाही। तू तुझ्या पातळीवर काय करायचं ते बघ आणि आत्ताच्या आत्ता मला घरी घेऊन चल। काय लहरी माणूस आहे हा, असं मनाशी म्हणतच अतुल म्हणाला, अहो हे कसं शक्य आहे सर? हात फ्रॅक्चर आहे तुमचा, माझा आहे का? हात तुझा मोडला आहे की माझा? तुमचा। मग आता तुझाही मोडतो, थांब, म्हणजे आपण दोघंही शेजारी बेड टाकून आरामात महिनाभर इथेच थांबूया, मग बघू कसा दम काढशील ते। नको, अतुल म्हणाला, मग तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? तुझ्या कानात शिरत नाही का? तू जा आणि डॉक्टरांना भेट, नाहीतर त्यांना इकडे बोलव। पण सर, अहो तुम्हाला आरामाची गरज आहे, तो मी घरी गेल्यावर पण करू शकतो। आणि अतुल म्हणाला, पण असं अचानक झालंय तरी काय? का तुम्हाला घरी जायची घाई लागली आहे इतकी? आणि अतुलचं अचानक लक्ष त्याच्या डाव्या हाताच्या दातांच्या जखमेवर गेलं जिथं तन्वी त्याला चावली होती। सर, हे काय आहे? कसली जखम आहे ही? अतुलने आश्चर्याने विचारलं आणि अर्जुन म्हणाला, वाघीण चावली। आणि अतुल थक्क होऊन म्हणाला, काय? वाघीण चावली? आणि ती कुठे भेटली तुम्हाला? आहे माझ्याच घरात, मीच लग्न करून आणलेली। आणि अतुलच्या आता सगळा प्रकार लक्षात आला। आता तो का घरी जायची घाई करत आहे हेही त्याला कळलं आणि तन्वी का भेटायला येत नव्हती हे सुद्धा। मग अतुल अर्जुनची चेष्टा करत म्हणाला, अरे सर, तुमच्यासारख्या वाघाला अगदी वाघीणच बायको मिळाली बरं का, नाहीतर काय मेंढीशी लग्न करणार होतो का मी? अर्जुन म्हणाला। आणि अतुलही लगेच म्हणाला, वाचली ती मेंढी बिचारी, ही वाघीण आहे म्हणूनच तुमच्यासमोर टिकली आहे, नाहीतर त्या मेंढीचा बिचारीचा तुम्ही कधीच फडशा पाडला असता। आणि सर, मला वाटतं की तुम्ही इथेच थांबा। का? अर्जुनने रागात विचारलं। अहो, वाघिणीच्या जबड्यात जाण्यापेक्षा हॉस्पिटल बरं नाही का? आणि असं म्हणून अतुल हसायला लागला। तुला चेष्टा सुचते का रे मूर्खा? असं चिडून अर्जुन म्हणाला आणि अतुल म्हणाला, मी तर फॅक्ट सांगत होतो फक्त, पण हे खरं आहे की नाही? आणि अर्जुनला पुन्हा तिची सणसणीत कानाखाली आठवली, खरंच वाघीण आहे असं म्हणून अर्जुनच्याही गालावर हसू उमटलं। पण अतुलने पुढचं काहीही विचारलं नाही आणि तो आलोच म्हणून डॉक्टरांना भेटायला गेला। उद्या तन्वी सकाळी त्याला भेटायला जाणार होती। कितीही राग आला तरी त्याला पाहिल्याशिवाय तिला चैनच पडणार नव्हतं। संकोच वाटत होता, पण समोरासमोर गेल्यावर बघू काय होईल ते होईल, असा विचार ती बेडवर पडल्या करत होती। आणि इतक्यात दारावरची बेल वाजली आणि दार तन्वीनंच उघडलं आणि पाहते तर दारात उजवा हात गळ्यात घेऊन अर्जुन उभा होता। अतुलने त्याच्या कमरेत हात घालून त्याला आधार दिला होता। थोडासा लंगडत होता, बाकी त्याला कुठेही लागलं नव्हतं आणि त्याला सुखरूप पाहून
तन्वी थोडीशी सुखावली आणि असं अचानक त्याला पाहून ती आश्चर्यचकित पण झाली होती. त्याने मात्र तिला पाहिले आणि ती अजूनही घर सोडून गेली नाही म्हणून त्याला खूप बरं वाटत होतं. आणि आता तो तिची नजर टाळू लागला. तिच्या नजरेला नजर द्यायची त्याला लाज वाटत होती. आणि तिने अतुलकडे पाहून खाणाखुणा करून विचारलं की हा इथे आत्ता कसा काय? तेव्हा अतुलसुद्धा तिला खुणा करतच म्हणाला, नंतर सगळं सांगतो. आणि त्यानं अर्जुनला आणून सोफ्यावर बसवलं. सगळे नोकर झोपले होते आणि अर्जुनने पाणी मागितलं, मुद्दामच. तन्वी जागची हलली नाही. अतुलने एकदा तिच्या तोंडाकडे पाहिलं, एकदा अर्जुनच्या तोंडाकडे पाहिलं आणि तोच उठला आणि अर्जुनला पाणी दिलं. आणि अर्जुनने ते पाणी न पिताच तसाच ग्लास ठेवून दिला. तिने त्याला पाणी दिलं नाही म्हणून, म्हणजे खरंच ती खूप रागावली होती. आणि अतुल मनात म्हणत होता की वातावरण खूपच गरम झालेलं दिसते. आणि तो हळूच अर्जुनच्या कानात म्हणाला, अर्जुन सर, चला तुम्हाला हॉस्पिटलमध्येच सोडतो. इथं तुमचं काही खरं नाही असं वाटतंय मला. गप्प बसतो का तू? अर्जुन त्याला दम देत म्हणाला. इतक्यात एक गाडी दारात येऊन थांबली आणि त्यातून एक नर्स उतरली. डॉक्टरांनी अर्जुनची काळजी घेण्यासाठी आणि त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक नर्स त्याच्या घरी पाठवली होती आणि या अटीवरच त्यांनी त्याला हॉस्पिटलमधून सोडलं होतं. आता तीच नर्स त्याची काळजी घेणार होती. तन्वी खांदी मान घालून तिथेच उभा होती आणि तो अतुलला म्हणाला, अतुल, मला बेडरूममध्ये सोड. त्याला बेडरूममध्ये सोडलं आणि येताना म्हणाला, सर, ऑल द बेस्ट. मग तिने अतुलला विचारलं, इतक्या लवकर कसं काय आणलंस त्याला घरी? त्याची तब्येत तरी बरी होऊ द्यायची ना. अहो मॅडम, ते हॉस्पिटलमध्ये थांबायला तयारच नव्हते. काहीही करून आजच घरी जायचं आहे असा हट्ट धरला त्यांनी, लहान मुलांसारखा. त्यामुळे डॉक्टरांनी नर्स पण पाठवली सोबत. आणि तन्वीलाही माहीत होतं की तो किती हट्टी आहे. खूप जिद्दी होता तो. आणि कठीण आहे याचं, असं म्हणून एक उसासा सोडला तिनं. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्यामुळे कुणालच्या हाताला झालेलं फ्रॅक्चर तिला आठवलं. आणि काहीही दोष नसताना त्यानं कुणालचा हात मोडला म्हणूनच त्याचाही उजवाच हात मोडला असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. अतुल घरी गेला, पण आता पुढे काय? असा प्रश्न अर्जुन समोर उभा राहिला. ती तर त्याच्याशी बोलणं तर दूरच, साधं पाहतही नव्हती. आणि ती बेडरूममध्ये आली. तिच्या कपाटातले कपडे काढू लागली आणि तो घाबरला. खरंच ही घर सोडून जाईल की काय? आणि ती कपडे घेऊन बाहेर निघणार इतक्यात अपराधीपणाने म्हणाला, तन्वी, सॉरी. तिने ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तशीच निघून गेली. आणि तो खूप नाराज झाला. थोड्या वेळात ती परत आली आणि उरलेलं तिचं सामान घेतलं. आणि तो पुन्हा म्हणाला, तन्वी, खरंच सॉरी. आणि आता त्याने डाव्या हाताने एक कानसुद्धा पकडला होता. पण तिनं त्याच्याकडे पाहिलंही नाही. आणि तो पुढे म्हणाला, नको ना जाऊस मला सोडून. आणि या वाक्याने तिचे डोळे भरून आले. आज पहिल्यांदा तो शुद्धीत व जागा असताना असं म्हणाला होता. नशेत अनेक वेळा आय लव्ह यू तन्वी, मला सोडून जाऊ नको, तू फक्त माझी आहेस, असं म्हणाला होता तो. आणि तिनं ते ऐकलंही होतं. आणि त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेलं प्रेम तिला कळत होतं. आणि म्हणूनच ती आजपर्यंत त्याचं सगळं सहन करत होती. पण आता तो असं म्हणाला आणि तिला भरून आलं. तरीही ती तशीच बेडरूमच्या बाहेर गेली आणि तिने त्याच्यासाठी खायला बनवलं. काय करणार? कितीही राग आला तरी नवरा होता तो तिचा. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून ती त्याला माफ करणारच नव्हती. पण आता ती तिचं कर्तव्य पार पाडत होती. आणि तिने नर्सजवळ त्याचं जेवण पाठवलं आणि त्या नर्सने ते जेवण त्याच्या हातात दिलं. तो सगळी कामं उजव्या हातानेच करायचा, पण आता तोच फ्रॅक्चर झाला होता आणि डाव्या हाताने त्याला एकही काम जमत नव्हतं. धड नीट चमचाही त्याला पकडता येईना. ती नर्स तरुण होती. तिचं नुकतंच लग्न झालेलं दिसत होतं. तिचं काम फक्त औषध आणि पाणी देण्यापुरतं होतं. आणि ती अर्जुनला कसं खाऊ घालणार होती? आणि अर्जुनही तिच्याकडून खाणारच नव्हता.
आणि जरी खाल्लं असतं तर त्यात प्रेम आणि आपुलकी थोडीच असणार होती. आणि अर्जुनला जेवण देऊन ती म्हणाली, मी रात्री माझ्या घरी जाणार आहे. माझा नवरा मला नाईटला इथे थांबू देणार नाही. आणि हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला, तुला कोण थांब म्हणत आहे? तसं पण तुझं इथं काहीच काम नाही. माझी बायको जर माझ्याशी बोलत असती तर तुझी काय गरज होती? तन्वी हे सगळं दाराआडून बघत होती आणि तिच्या लक्षात आलं की ही नर्स काही कामाची नाही. अर्जुन डाव्या हाताने कसाबसा खाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही जमत नव्हतं. एकही घासधड तोंडापर्यंत जात नव्हता त्याच्या. सगळं खाली सांडत होतं. लहान मुलासारखा सगळा शर्ट भरवून घेतला होता त्यानं. औषधे भरपूर होती त्याची. पोटात पुरेसं अन्न नाही गेलं तर औषधं कशी खाणार आणि तो बरा कसा होणार? आता याचीही काळजी तिलाच लागली होती. आणि तन्वी आत आली. पटकन त्याच्या हातातला चमचा घेऊन त्याला जेवण भरवू लागली, पण त्याच्याकडे न बघता. आणि तो तिच्याकडे पाहून गुपचूप एक एक घास खात होता आणि गालातल्या गालात हसत होता.